श्रीराम समर्थ परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, लोकांचे कल्याण व्हावे यासाठी श्री समर्थांनी दासबोध रचला. कल्य म्हणजे प्रातःकाल. जीवनामध्ये नवा प्रातःकाल येणे, नवजीवन प्राप्त होणे याचे नाव कल्याण. माणसांच्या मनोवृत्तीमध्ये, आचरणामध्ये आणि विचार प्रक्रियेमध्ये ईश्वराभिमुख करणारी क्रांती घडवून आणणे हे त्याचे कल्याण होय. दासबोधाच्या प्रत्येक ओवीमध्ये जीवाच्या या कल्याणाची तळमळ दृष्टीस पडते. गेल्या 300 वर्षामध्ये दासबोधाच्या श्रवण मननाने कितीतरी स्त्री पुरुषांनी आपले जीवन भगवन्मय करून जन्माचे कल्याण केले. आजच्या रटाळ व रसहीन जीवनामधून प्रत्येकाने बाहेर पडावे आणि आत्मनिष्ठेने संपन्न, निर्भय व चिंतामुक्त जीवन जगावे असा श्री समर्थांचा अट्टहास दिसतो. भारतीय समाजाच्या दैन्यावस्थेची, करंटेपणाची 3 प्रमुख कारणे सांगतात. पहिले, खोल विचार करण्याच्या शक्तीचा अभाव. श्री समर्थांनी कल्पिलेल्या उत्तम जीवनामध्ये विचार करण्यास कमालीचे प्राधान्य दिलेले आहे. विचारी माणसांमध्ये ज्ञान आणि त्याचे सामर्थ्य दोन्ही प्रकट होतात. दुसरे, कशावर मन एकाग्र करण्याच्या शक्तीचा अभाव. मन मुळातच शक्तिरूप आहे. व्यग्र मन सारी शक्ती वाया घालवते. त्याला अभ्यासाने एकाग्र होण्याची सवय लावली तर जीवाच्या अंगच्या अनेक सुप्त शक्ती जाग्या होतात. ती व्यक्ती विकास पावते. तिसरे, उदंड कष्ट करण्याच्या शक्तीचा अभाव. ही कर्मभूमी आहे. येथे कर्मरूपी यज्ञ हाच देव आहे आणि उदंड यज्ञाला यश व भाग्य आलेच पाहिजे असे श्री समर्थ वारंवार बजावतात. प्रपंच करायला त्यांची मुळीच हरकत नाही, पण त्याच्या पायी माणसाने ईश्वराला विसरणं योग्य नाही. प्रापंचिकाने चातुर्याने प्रपंच करावा, पण त्यात ईश्वराला विसरू नये. इतकेच नव्हे तर ईश्वराचा समजून प्रपंच करावा, म्हणजे निस्वार्थीपणा येतो. मग आपल्या कुवतीप्रमाणे बहुतांच्या उपयोगी पडावे व मोठे जनप्रियत्व संपादन करावे. प्रपंच असा करण्यात शोभा आहे हा मुद्दा दासबोधामध्ये वारंवार मांडण्यास श्री समर्थ संकोचत नाहीत. दासबोधातील भक्ती संकल्पना मोठी व्यापक आहे. प्रत्येक व्यक्ती ईश्वराचे मंदिर आहे. माणूस कोणत्याही जातीचा, वर्गाचा, वर्णाचा व भाषेचा असो, त्याच्या हृदयातील ईश्वराकडे लक्ष देऊन त्याच्याशी प्रेमाने, आदराने व माणुसकीने वागणे हे त्यांच्या भक्ती संकल्पनेचे अति महत्त्वाचे अंग आहे. ग्रंथराजावरील 210 प्रवचनांचे संकलन या छोट्या ग्रंथामध्ये आहे. ती प्रवचने रचताना श्री समर्थांच्या विचारसागरामध्ये पुन्हा पुन्हा बुडण्याची संधी मला मिळाली. त्याबद्दल श्री समर्थ सेवा मंडळाचे मी कृतज्ञतेने स्मरण करतो. त्यातले त्यात श्री समर्थ सेवा प्रवीण श्री अनंतराव कुलकर्णी आणि श्री समर्थ मंत्रिमंडळातील गृहमंत्री व वित्तमंत्री श्री बन्याबापू गोडबोले या भक्तद्वयांना मी मनापासून यश चिंतितो. त्यांच्यावर श्री समर्थांची अहेतुक अनुकंपा असल्याशिवाय त्यांच्याकडून अशी चिरंजीव समर्थ सेवा घडणार नाही याची सूक्ष्म जाणीव ठेवण्यातच त्यांची परमार्थ साधना आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाचे बाह्यांग व अंतरंग दोन्ही समाधानकारक आहेत. श्री समर्थ चरणलीन केशव विष्णू बेलसरे. प्रवचन पारिजात या पुस्तकातील प्रस्तावना. श्रीराम जय राम, जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ.